बेटा तू मराठ्याच्या नादी लागला. शहाण्णव कोणी सोपे नाहीत. वाजवून टाकतील तुला, वाजवून. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातील सभांमधून जरांगे पाटील सरकारवर जोरदार हल्लाबोल करतायत आणि यावेळी त्यांच्या निशाण्यावर आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. बेकार दिसतय या उडले होत आहेत वाली. त्याच्या आईनं बिचाऱ्या त्या माऊलीनं लहानपणी त्याला गरम दूध पाजिलं होतं काकानं, फुकीला नव्हतं काकानं, फोटो बोलून एवढे झाले त्याचे. गरम दूध पाजिलं फुकीलच नाही वाटतं बिचारीनं, होतं एवढे झाले त्याचे. बेकार दिसताना प्राणी देव. पहिल्या तिथे असा धडा होता बघा, ते मोहन जोदडो हडप्पा असा वेगळा दिसतो शिल्प काढल्यावर. त्या अजंठा लिहिलेला तिकडे आहे बघा, भीतीवर कोरलेले असे ते हे मायच. बेटा तू मराठ्याच्या नादी लागला. शहाण्णव कोणी सोपे नाहीत. वाजवून टाकतील तुला, वाजवून. माझ्या समाजाचा तुला कोणी अधिकार दिला? इतका गैरवापर. हे कुठं काय मंत्रीपद मिळाला तर तू इतका गैरवापर करायला की मराठ्यांवरती खोपला. आयुष्यातून राजकीयातून उद्ध्वस्त करून टाकेन बावनकुळ्या. तुझ्यामुळं फडणवीसला सुद्धा सोडणार नाही. आरक्षणाच्या लढ्यात आपण कोणाशीही तडजोड केली नाही असा थेट दावा जरांगेंनी केलाय आणि याच मुद्द्यावरून त्यांनी बावनकुळेंना लक्ष करत सरकारची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप केलाय. बावनकुळेंनी घेण्यादेण्याचं तिसरंच काम केलं. मराठ्यांवरती संस्कार आहे. मराठी बळत कोणावर आरोप करत बळत. हे बघा ह्या प्रकरणात मी छगन भुजबळचं नाव घेतलं का? धन्याचं त्याची जिरवायला मी पक्का आहे, त्याचं चांगलं घेतो मी. पण याचं नाव घेतलं का? कारण आम्ही मराठीत आमच्यावरती संस्कार आहेत. विनाकारण आम्ही कोणावर आरोप करत नाही. बावनकुळेंनी शिरसाटणी केलं. एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून शिरसाटणी केलं आणि फडणवीसांचं ऐकून बावनकुळेंनी केलं. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी, प्रमाणपत्रांचा मुद्दा आणि ओबीसी मधून आरक्षणाची मागणी या सगळ्यावर सरकारने ठोस निर्णय घ्यावा अशी जरांगेंची भूमिका आहे. याआधीही सरकारकडून कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेबाबत कार्यवाही झाल्याचा दावा करण्यात आला होता. आम्ही एकाही ओबीसीचं प्रमाणपत्र रद्द व्हावं आणखी पाऊल उचलले नाही. एकाही मराठ्याच्या नेत्याने सुद्धा नाही. इतक्या सत्ता आमच्या मराठ्यांच्या हातात होत्या. कुठल्याही ओबीसीच्या एकाही लेकरा बाळाचं प्रमाणपत्र कुणी रद्द नाही केलं. हे संस्कार आहेत मराठ्यांवर. आणि सत्ता तुमच्या हातात आली तो प्रमाणपत्र रद्द केले. पण जरांगेंचा सवाल आहे, सरकारकडून आश्वासनं दिली जातात, मग प्रत्यक्षात निर्णय का होत नाही? बावनकुळे महसूल मंत्री असल्याने कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगत जरांगेंनी त्यांच्यावर थेट टीकेची झोड उडवली आहे. बावनकुळे पण वेगळाच दिसतो. त्याचे लहानपणी त्याच्या आईने गरम दूध त्याला फुगून भाजीलं नाही, तसंच भाजीलं काय नाही गरम दूध या वेळेला होतं झालं तसं. त्यांनी एक हेल्मेट लावायला पाहिजे, चुकावून तो बॉल त्यांच्याकडे. आयच्याने तुला सांगतो तो लय देवारा करणार आहे बावनकुळ्यांना. भयानक देवारा करणार तू. तू माझ्या लेकराच्या अंगात माती काढली ना तुला सुट्टी नाही. कारण मी जातवान फिरलोय. जातीसाठी जीव सुद्धा द्यायची तयारी माझी. तू लय वाईट काम केलं. तू हे करायलाच नको होतं. तू हे करायलाच नको होतं. इतकं वाईट पाप तू आणि पाठी केलंस ना
तुला आयुष्यात माफ करणार नाहीत मराठा, आयुष्यात माफ नाही करणार. एकीकडे जरांगेंची आक्रमक भाषा तर दुसरीकडे सरकारकडून आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका असल्याचं सांगितलं जातंय. सरकारच्या शिष्टमंडळाने याआधीही जरांगेशी चर्चा करून मागण्यांवर मसुदाही सादर केला होता. मात्र आता पश्चिम महाराष्ट्रातून जरांगेंनी पुन्हा सरकारला थेट इशारा दिलाय.